तुम्ही शेजारच्या कॅबिनला तिथे नंदिता आहे, तुम्ही वेट चेक करून घ्या. ठीक आहे. बाकी सगळं काही व्यवस्थित आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. फक्त आता कसं आहे, अशा परिस्थितीमध्ये महिलांना नवऱ्याची गरज असते, तर तुम्ही पण त्यांची काळजी घ्या. हां, उरलेले जे आता 6 महिने आहेत. 6 महिने? हो. किती महिन्याची प्रेग्नेंट आहे? आता 3 महिन्याची प्रेग्नंट आहे म्हणल्यावर राहिले किती? 6 महिने. हां, ते 6 महिने व्यवस्थित काळजी घ्यायची त्यांची. काय? ठीक आहे, ठीक आहे. सोनोग्राफी दाखवलं, तुम्हाला रिपोर्ट आणून दाखवून केल्यानंतर. हो, ठीक आहे. आणि प्रत्येक महिन्याला या चेकअपला. ओके ओके सर. अगं हळू हळू हळू, सावकाश, खाली नको वाकू. ये. कशी आहे तू वहिनी? कशी आहे तात्या? मी बरी आहे, तू कशी आहे? मी मस्त. बसा की बस. आता कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं. छान वाटतंय ना? हो. हे फळं दिलेत आईने तुझ्यासाठी. हो. तात्या आई कशी आहे? बरी आहे ती बी. आई ना. अगं एका गाडीवर दोघं चालू आम्ही. बरं बरं. आम्हाला ही खबर कळली, असं झालं कधी जाऊन तुला भेटतोय. आईला पुढच्या वेळेस. चालते. आता तूच यायचंय बाळातपणाला तिकडे. हा, मी येईल ना थोड्या दिवसांनी. ह्यांना बोलते आणि येते. हो. पाहुणे कुठे गेलेत? ते बाहेर गेलेत जरा कामासाठी. असं आहे का? हा तुझ्यापाशी कोण असते मग? एकटीच असते का तू? हा, आता सध्या आता येणार आहे ना तुमच्याकडे. चालतंय. हो, आपण बोलूया त्यांना की लवकरच हिला घेऊन जाऊया हा म्हणून. हा. पहिलीच वेळ आहे तर कसं लगेच लवकर नेलेलं बरं. आणि इथंही कोण कामाला नाहीये. मी चहा ठेवते हा, तुम्हाला राहू दे पटकन. ग, बस. एवढ्या दिवसांनी आम्ही आलोय आणि ही खबर ऐकल्या. डॉक्टरकडे गेलतो. बसा की. तात्या, काय बोलायचंय तुम्हाला? बोल. गोष्टी लपवता जसं तिने लपवले काही. काय ग? काय लपवलं पाहुण्यापासून? हा, मी नाही काय लपवलेलं. रिपोर्ट तुम्हाला नाही बघायचं, पण तू निघून आल्यानंतर मी विचारलं डॉक्टरला, काय काय आहे भानगड? कसले? तू 3 महिन्याची प्रेग्नेंट, लग्न झालेलं आत्ताशी आपल्याला 1.5 महिना झालंय. अहो, मला पण हेच तात्या, माहिती तुम्हाला असं नाही. वाटतं का तुम्ही फसवीत नाही एखाद्याला? हा, जर तुमच्या पुरीचं आधीच कुठेतरी कांड होतं तर मग कशाला साठी माझ्यासाठी लग्न केलं?